लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे हां प्रेक्षकांना. आर्या पावसात भिजल्यामुळे नंदिनी आणि जीवा दोघं पण काळजी घेण्यासाठी जातात, पण जीवाची एक्स्ट्रा काळजी बघून नंदिनीला ते काही आवडत नाही. आणि दुसरीकडे काव्याच्या रूममधला बाळाचा फोटो खाली पडतो तेव्हा रम्या म्हणते, आज फोटो खाली पडला आहे, नंतर बाळच खाली पडलं तर. सर्वात आधी काव्या नंदिनीला विचारत असते की आम्हाला असं वाटतंय की आर्या आणि जीवामध्ये काहीतरी चाललंय, नक्कीच अफेअर आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या काही पण काय बोलते. तेव्हा काव्या सांगत असते, नाही ताई, तू अशी डोळे झाकून राहू नकोस, आंधळा विश्वास ठेवू नको. माझ्यामुळे आणि जीवामुळे तुला आधी खूप काही सोसावं लागलंय. इथून पुढे तुला कुठलाही त्रास नको एवढंच वाटतं मला. नंदिनी म्हणते, अगं वेडाबाई, जास्त विचार करू नको, तसं काही पण नाही. तर दुसरीकडे पार्थ पण जीवाला जाबच विचारत असतो, तुझं आणि आर्याचं नेमकं काय चाललंय. जीवा म्हणतो, दादा काय बोलतोय तू. नंदिनीला फसवत तर नाही ना. मित्रांसोबत पिक्चर बघायला चाललो म्हणून आणि तिथे तू गेलाच नाही. तेव्हा जीवा म्हणतं, अरे दादा हो, ते सांगायचं विसरलोच मी. ज्या थिएटरला गेलो होतो ना, तिथे नेमकं रिनोव्हेशनचं काम चालू होतं. मला हे तिथं गेल्यानंतर समजलं ना. पण एवढ्या दिवसानंतर मित्रांना भेटलो, मग आम्ही मज्जा करायची ठरवली. त्यानंतर बराच वेळ आम्ही बरोबरच घातला आणि हे मी नंदिनीला सांगणारच होतो ना. पार्थ म्हणतो, जीवा, तुझ्या लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी मला चांगल्या माहिती हां. फक्त मी 16 डिसेंबरचं गुपित ओळखू शकलो नाही असं समजू नको. तू माझ्यापासून काही लपवशील आणि ते मला कळणार. जीवा पण म्हणतो, अरे दादा, तू खूप विचार करतोय, तसं काही पण नाही. तर काव्या नंदिनीला सांगत असते, ताई हे बघ, माझ्यामुळे तुला आधी खूप त्रास सहन करावा लागला आणि माझ्या एका बहिणीमुळे तुला जर त्रास होत असेल तर मी असं होऊ देणार नाही. माझं आणि पार्थचं जीवावर खूप बारीक लक्ष आहे आणि काही जरी झालं ना, पुन्हा ती चूक आम्ही होऊ देणार नाही. तसं म्हणून तिथून निघून जाते. नंदिनी पण खूप इमोशनल झालेली असते आणि तिला तर काही सुचतच नाही नक्की काय करावं. दुसरीकडे पार्थ जीवाला विचारत असतो, हे बघ जीवा, तू जर नंदिनीला फसवत असशील ना, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. जीवा पण सांगत असतो, दादा, तुझा या छोट्यावर विश्वास नाही का. मी जे काही करतोय नंदिनीला सगळं माहिती आहे, विश्वास ठेव माझ्यावर. पार्थ म्हणतो, ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांगू. मी आणि काव्याने ठरवलंय, सत्य काय आहे ते शोधून काढायचंच. तर त्यानंतर जीवा म्हणतो, हे सगळं नंदिनीला सांगायला पाहिजे का. आणि नंदिनीला पण तेच वाटतं, जीवाला सांगितलं पाहिजे. दोघं पण एकमेकांना फोन लावत असतात, पण दोघांचा फोन एंगेज येतो. जीवा म्हणतो, नंदिनी बिझी वाटतं. आणि नंदिनी पण म्हणते, जीवांचा पण फोन लागत नाही, एंगेज येतोय. हे सगळं तर त्यांना सांगितलं पाहिजे. तर दुसरीकडे मानिनी काकू किचनमध्ये फोनवर बोलत असतात. विक्रम काकांचा फोन आलेला असतो, आणि पाऊस येतोय तेव्हा कांदा भजी, बटाटा भजी आणि पालक भजी करून ठेव. मानिनी काकू म्हणतात, अहो घरी या ना आधी, घरी आल्यानंतर गरमागरम भजी करून देते मी सगळ्या प्रकारची. ऑफिसमध्ये बसून कशाला ऑर्डर करताय. ठीक, मी सगळ्या प्रकारची भजी करते आणि मस्त गाडा टाकू आपण, दोघं मिळून आपण ते भजी विकू, चालेल ना. तर समोरून फोन कट होतो. ते नंदिनी आलेली असते. अहो आई, बाबांवर एवढं काय चिडताय तुम्ही. मानिनी काकू म्हणतात, अगं चिडू नको तर काय करू, मस्त छान पाऊस येतोय, कुठल्याही बायकोला वाटेलच ना आपला नवरा घरी लवकर यावा आणि त्याच्यासोबत बसून मस्त गरमागरम भजी खावीत. हे ऑफिसमध्ये बसून ऑर्डर करताय. तरी पण सांगते, अहो आई नका चिडू, एवढे येतील बाबा घरी. तर मानिनी काकूंना फोनवर बोलायचं असतं कोणाशी तरी, तिथून निघून जातात. तर नंदिनी एकटीच विचार करत असते, मी हे जे काही करते ते बरोबर तर आहे ना. आणि काव्याने जे काही बोललेलं ते पण तिला आठवतं. परत शारदा काकूंनी पण सांगितलेलं असतं, जीवाचं आणि आर्याचं नेमकं काय चाललंय लक्ष ठेव. आणि आर्याने सुद्धा जीवाच्या हातावर किस केलं होतं ते सुद्धा तिला आठवतं. एवढा मोठा निर्णय घेतलाय, काही चुकी तर नाही ना करत आहे मी. त्याच वेळेला तिथे जीवा येतो आणि तिचं तोंड दाबतो. अहो जीवा, हे काय करताय. तेव्हा जीवा म्हणतो, माझ्या बायकोसाठी मी मस्त गरमागरम भजी आणले, पटकन खाऊन घे बरं. तेव्हा नंदिनीला ते भजी बघून तर खूप छान वाटतं. जीवा, हे तुम्ही फक्त भजी नाही आणले तर कोहिनूर हिरा आणलाय. तेव्हा जीवा सांगतो, नंदिनी, मला पार्थ दादा आणि काव्याबद्दल महत्त्वाचं बोलायचं आहे. नंदिनी म्हणते, हो मला पण खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. तेव्हा सांगतो, आपण बोलायचं तर नंतर बोलूच, पण आधी गरमागरम भजी आणली ती खाऊया. स्वतःच्या तोंडामध्ये एक भजी पकडतो आणि नंदिनीला खायला लावतो. अहो जीवा, हे काय करताय, कोणी बघेल ना. दुसरीकडे पार्थ आणि काव्या पण पावसात ओले होऊन आलेले असतात. पार्थ म्हणतो, काव्या हे चांगलं आहे हं तुमचं, स्वतःला भिजायचं असलं म्हणजे मी पडली म्हणून मला पण बाहेर ओढायचं आणि मला पण ओलं व्हायला लावायचं. आली आली आली, शिंक आली. आणि त्याची अवस्था बघून काव्या त्याला खूप हसत असते. हे काय काव्या, तुमच्यामुळे मला आता सर्दी पण झाली ना. बस तिथे मानिनी काकू येतात. काय रे पोरांनो, पूर्ण घर ओलं केलंय, काय हे. तर पार्थचं डोकं काव्याला लागतं. शिंकत असताना
तेव्हा परत ते शिंग नको यायला म्हणून परत डोकं एकमेकावर आदळून घेतात. आणि काकू म्हणतात, काय रे पोरांनो, एवढे मोठे झालात पण तरीसुद्धा भिजायला बाहेर गेलात, कळतं की नाही? तू 2 जीवाशी ना गं, हा पटकन केस पुसून घे नाहीतर सर्दी होईल. पार्थ म्हणतो, आई हे चांगले हां, म्हण तुझ्यावर चांगली लागू होते. आपलं ते कार्ट आणि लोकांचं ते बाबू. आणि काकू म्हणतात, गप्प बस रे मेल्या, तुला ओलं व्हायला मी पाठवलं होतं. पार्थ सांगतो, काव्यामुळे छत्री उडून गेली होती. मानिनी काकू म्हणतात, अच्छा काव्यामुळे छत्री उडून गेली होती, मग गाडी पण उडून गेली का? तेव्हा पार्थ म्हणतो, बघितलं माझी आई आता माझी राहिलीच नाही आहे. मानिनी काकू सांगतात, गप्प बस मेल्या, नाहीतर परत 2 थोबाडीत देईल, असं म्हणून त्याला फटका देतात. त्या किचनमध्ये आलेले असतात. बाई भजींचं जसं घमघमाट सुटलाय. त्यावेळेला नंदिनी आणि जीवा दोघं पण या पोजमध्ये असतात. पटकन बाजूला होतात. नंदिनीला तर खूप ऑकवर्ड फील होत असतं. जीवाला ओरडत असतात, काय रे मेल्या, तुला किती वेळा सांगितलं बाहेरचं खायचं नाही, भजी खायचीच होती मला सांगायचं ना, मी बनवली असती. नंदिनी, काय ग, तुला भजी खायची होती मगाशी मला सांगायचं ना, त्याला कशाला सांगितलं आणायला? जीवा म्हणतो, अगं आई थांब जरा, श्वास तरी घे. नंदिनीने मला काही नाही सांगितलंय, मस्त छान पाऊस येत होता आणि भजी करताना समोर दिसली मला म्हणून मी घेऊन आलो. आणि काकूही म्हणतात, बरं ठीक आहे, हे सगळे नंदिनीने खायला नको, कारण बाहेरचं चांगलं नसतं ना, म्हणून आपण प्रत्येकाने एक भजी खाऊया. तिथून एक भजी उचलून निघून जातात. तर नंदिनी सांगत असते, जीवा मला तुमच्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. जीवा म्हणतो, हो मला पण तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. पार्थ दादा आणि काव्याला आपल्यावर संशय आला आहे. नंदिनी म्हणते, हो काव्या पण माझ्याशी आत्ता तेच बोलत होती. आणि हो जीवा, मी आजपासून बाहेरचं काही खाणार नाही. तेव्हा जीवा म्हणतो, तू बाहेरचं खाणार नाही म्हणजे? तेव्हा नंदिनी, आता मी जर आर्याला सांगितलं की बाहेरचं खायचं नाही, त्याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे ना. जीवा पण म्हणतो, हो ठीक आहे. दुसरीकडे पार्थ त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि काव्या फ्रेश होण्यासाठी गेलेली असते. त्याच वेळेला तिथे रम्या येते टॉवेल घेऊन आणि त्याचे केस पुसत असते. पार्थला वाटतं की काव्याच पुसतं की काय, आज काय बात आहे, माझ्या फिसकारलेल्या मांजरीचं खूपच प्रेम होतं चाललंय. असे जर माझे केस तुम्ही रोज पुसून देत असाल ना, तर मी रोज भिजायला पण तयार आहे हां काव्या. तर रूममध्ये नंदिनी आणि जीवा बोलत असतात. त्याच वेळेला आर्याचा फोन येतो. अरे जीवा, आज डब्बा घेऊन येऊ नको हां तू. जीवा पण विचारत असतो, पण डब्बा का नको आणू? आर्या सांगते, आज जास्त काही भूक नाही ना मला. नंदिनीला कॉल करत होती पण तिने काही फोन रिसीव केला नाही माझा. तेव्हा नंदिनी खुणूनच सांगत असते जीवाला की तिचा फोन चार्जिंगला आहे. जीवा म्हणतो, अच्छा ठीक आहे. त्याच वेळेला विजांचा कडकडाट सुरू होतो. किती छान पाऊस येतोय बाहेर, मस्त पावसात भिजून येते. तिथून ती उठते. जीवा तिला फोनवर आवाज देत असतो, अगं थांब, काय करते? पण ती काय ऐकत नाही, पाण्यामध्ये भिजायला जातेच. तेव्हा जीवा आणि नंदिनी दोघांचं पण बोलणं होतं, ही मुलगी काय ऐकायची नाही, आता कसं हिला थांबायचं? जीवा म्हणतो, आपण जायचं का? मी म्हणते, फक्त तुम्ही जा, मी काही येत नाही. जीवा म्हणतो, काही झालं का नंदिनी? तुमच्या दोघींचं काही भांडण वगैरे नाही ना झालेलं? तेव्हा नंदिनी तर काही बोलत नाही. काय सांगू की नको असा प्रश्न पडलेला असतो तिला. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा आर्याचे केस कोरडे करून देतो आणि नंदिनीने पण टॉवेल आणलेला असतो आर्याचे केस पुसण्यासाठी. पण समोर जीवाला असं तिची काळजी घेताना बघून तिच्या हातातनं टॉवेल खाली पडतो. जीवा आणि आर्या दोघं पण तिच्याकडे बघतच राहतात. पण नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की जीवा तिच्यापासून लांब तर जात नाही ना. तर दुसरीकडे रूममध्ये काव्या आलेली असते आणि त्याच वेळेला फोटो खाली पडतो. देवोचा फोटो खाली कसा पडला? तर तिला थोडं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा पार्थ तिला जवळ घेऊन शांत करतो, नका जास्त काळजी करू काव्या, एवढं काही झालं नाही, फक्त फोटोच खाली पडला आहे ना. रम्या दरवाजाच्या बाहेर उभं राहून सगळं बघत असते. आज फोटो खाली पडलाय, उद्या जर खरंच बाळ खाली पडलं तर काय होईल यांचं? यांच्या रूममध्ये शांतता आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे प्रेक्षकांनो, रम्या जेव्हा केस पुसत होती पार्थचे, ते काव्याने काही बघितलं नाही आहे. तेव्हा आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.